पाण्यासाठी नागरिकांनी बेमुदत साखळी उपोषण करताच खडकपूर्णा धरणातून भोकरदन शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी भोकरदन नगर परिषद कार्यालयासमोर नागरिकांच्या वतीने पाण्यासाठी बेमुदत साखळी उपोषण करण्यात आले होते। यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आलं होतं। त्यानंतर काहीच दिवसात पाणी पुरवठा पाईपलाईनच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय। सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही पाणीसाठी आलो होतो। साधारण 3-4 दिवसापूर्वी भोकरदन शहराला पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, खडकपूर्णा धरणातून पाणी पुरवठा व्हावा या उद्देशानं आम्ही साखळी उपोषण त्या ठिकाणी केले। त्यानिमित्तानं आपले नामदार रावसाहेब पाटील दानवे यांनी त्या ठिकाणी भेट दिली व भोकरदन शहरासाठी पाणी पुरवठा कसा सुरळीत करण्यात येईल या उद्देशाने त्यांनी त्या ठिकाणी बऱ्याचशा सूचना आम्हाला केल्या। त्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही आलो। या ठिकाणी आलो असताना दानवे साहेबांच्या व माननीय आमदार संतोष पाटील दानवे साहेब यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी खडकपूर्णा धरणाचं पाणी फिल्टरवर पोहोचलेलं आहे व पाईपलाईनचं कामही भोकरदन शहराच्या फिल्टरवर पाईपलाईनचं कामही युद्ध पातळीवर या ठिकाणी चालू आहे। येणाऱ्या 2-4 दिवसाच्या काळामध्ये लवकरात लवकर भोकरदन शहराला पाणी पुरवठा कसा मिळेल या उद्देशानं उद्याही एक बैठक माननीय नामदार रावसाहेब पाटील दानवे यांनी कलेक्टर ऑफिस या ठिकाणी ठेवलेली आहे। त्या बैठकीमध्ये तात्काळ मार्ग निघून भोकरदन शहराचा पाणी पुरवठा या ठिकाणी लवकरात लवकर सुरू होईल अशी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे। येणाऱ्या 2-3 दिवसाच्या काळात माननीय आमदार संतोष पाटील दानवे साहेब पण या ठिकाणी भेट देणार आहेत व त्यांच्या माध्यमातूनही या ठिकाणी आम्हाला बऱ्याचशा सूचना व भोकरदन शहराच्या नागरिकांना चांगलं सुरळीत पाणी या ठिकाणी मिळेल अशी आम्ही अपेक्षा करणार आहे। करतो। धन्यवाद।